नेमकं ते लॉक टाकणार नाही ते काय लॉक टाक बरोबर तू आला खाली खेळतो कृपया करून वाल दाखवावे आपला त्याला वाल बघ म्हणजे वाल येते सर आप खूप ते काय म्हणते कष्टाळू व्यक्ती हा सर सर कधी शिकला सर तुम्ही हे कष्ट हे आपल्या वडिलांच्या हातचे कष्ट ओके हां खूप चांगली शिका सर सर तुम्ही काय सांगू शकता याच्यावर कायबद्दल सांगू शकता मी याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता सर त्याच्याबद्दल हा प्रत्येक शेतकऱ्यांनी लागवड केलेली पाहिजे हां कारण हा 12 महिने चालणारा पीक आहे फक्त 2 महिन्यात येतो साधारणतः याला 50 रुपये किलोच्या खाली भाव राहतो मार्केटला कधी जा किती फुल मार्केट झालं तरी 50च्या खाली भाव राहत नाही साधारणतः मी याची लागवड केलेली आहे पण 20 गुंठे लागवड झालेली आहे हां हे 15 गुंठ्याचा प्लॉट आहे खाली 5 गुंठ्याचा प्लॉट आहे याचा 10 दिवसाचा फरक आहे साधारणतः तर आपले आता कंप्लीट 2 महिने 6 दिवस कंप्लीट होईल आपल्याला वाल तर पाहू शकता शनिवारी आणखी तोडाचा ते शनिवारी तोडणार आता पुढं पण शेंगा दाखवून देतो याला खर्च काहीच नाही फक्त आळीची फवारणी 4 दिवशी आळीची फवारणी करायची बाकी काही नाही आतापर्यंत फक्त 2दा खत टाकली सर तुम्ही एवढ्या लहानपणी असून सुद्धा खूप काही सर तुम्ही मिळवलेलं आहे सर याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता मला फक्त एवढंच म्हणायचं आहे डॉक्टर म्हणतो माझ्या मुलाला डॉक्टर बनायचं शिक्षक म्हणतो माझ्या मुलाला शिक्षक बनायचं पण मी साधारणतः सांगणार आहे की प्रत्येक शेतकऱ्यांना म्हणलं पाहिजे माझा मुलगा प्रगतशील शेतकरी वा सर खूप चांगले विचार सर आपले चला सर पुढं त्यामुळे ही लागवड आपण आता मला साधारणतः 3 एकर शेती 3 एकरमध्ये आणखीन तुम्हाला सांगतो एका वर्षात पूर्ण बागायत ही दिसणार कायची भाजीपाला हो ओनली मंडी हां बाईक काहीच नाही सर की आतापर्यंत लावली आपल्याला त्याच्यात काही घाललं नाही त्यामुळे आपण हे भाजीपाल्याचं सर अजून काय लावलं सर आपण सध्या हे सोडून सुद्धा दुसऱ्याच्या वावरात समजा ठोक्याना पतयाच म्हणतात अर्धा हां तर गोबी लावली काकडी लावली मिरची लावली पुन्हा कारलं दोडकं टमाटर भरपूर लावलेलं आहे सर आपण पहिले पण खूप सारे टमाट्याचं घेतलं सर उत्पन्न टमाट्याचं पीक भरपूर घेतलं तर 500 रुपये कॅरेट गेलं तर भरपूर चला सर पुढं चला सर चला दाखवा तुम्हाला सांगतो 2 महिने शेंगा टोटल 12 महिने चालणारं पीक हां सर रेडी जाणार नाही खाता जाणार हां पण लय भारी दिसतं बिल भारीच्यावरती